गावाचं नाव होतं कासारवाडी. लहानसं, शांत, डोंगरांनी वेढलेलं गाव. दिवसाला अगदी साधं, पण रात्री 12 वाजता गावात एक गोष्ट घडायची. जी गोष्ट म्हणजे कोणीही मोठ्याने बोलत नसे. गावाच्या टोकाला एक जुना पडका वाडा होता. लोक त्याला घंटेवाला वाडा म्हणायचे, कारण दररोज रात्री 12 वाजता त्या वाड्यातून एक घंटा वाजायची. पण तिथे कोणीच राहत नव्हतं. रोहन नावाचा एक मुलगा शहरातून गावात आला. तो यूट्यूबसाठी हॉरर व्हिडिओ बनवायचा. गावात आल्यावर त्याने एका काकांना विचारलं, काका, हा वाडा असा बंद का आहे? काकांचा चेहरा बदलला. हळू आवाजात काका म्हणाले, बाळा, रात्री त्या वाड्याकडे जाऊ नकोस. 12 वाजता घंटा वाजली की कोणाचं तरी नाव घेतं. रोहन हसला, कारण त्याला ह्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. अरे काका, भूतं वगैरे काही नसतात. आणि त्या रात्रीच त्याने ठरवलं की 12 वाजता वाड्यामध्ये जाऊन शूट करायचं. ठरल्याप्रमाणे तो वाड्याकडे आला. वेळ रात्रीचे 11:15 वाजलेले होते. पूर्ण अंधार, वाऱ्याचा आवाज, झाडं हलत होती. आणि त्यावेळेलाच वाड्याचं दार आपोआप किर किर करत उघडलं. आत गेल्यावरती भिंतीवरती जुन्या रक्तांच्या डागांसारख्या खुणा दिसल्या. जमिनीवर फुटलेल्या घंटा आणि एक मोठी घंटा छताला लटकलेली रोहनने पाहिली. इकडे घड्याळात वेळ झाली 11:59. म्हणजे 12 वाजायला फक्त 1 मिनिट बाकी होता. रोहनचा घसा कोरडा पडला आणि 12 वाजले. ठन 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 घंटा वाजली, पण कोणीही तिला हात लावलेला नव्हता. आणि मग एक स्त्रीचा आवाज आला. रोहन थरथर कापू लागला. मी 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 इथे नाही. पण आवाज त्याच्या जवळ येत होता. रोहन, तूच आला आहेस ना? त्याच्या कॅमेऱ्यात त्याला एक सावली दिसली. हळूहळू ती सावली स्त्रीसारखी झाली. पांढरी साडी, मोकळे केस, डोळे डोळे पूर्ण काळे. ती म्हणाली, या वाड्यात जे येतात ते परत जात नाहीत. रोहन धावत बाहेर गेला. सकाळी सकाळी गावकरी जमले. काकांनी सत्य सांगितलं. 10 वर्षांपूर्वी त्या वाड्यात एक स्त्री सुलोचना नावाची राहत होती. तिचा नवरा दारुडा होता. एका रात्री तिने मदतीसाठी घंटा वाजवली, पण कोणीही आलं नाही. आणि त्याच वेळेला तिचा मृत्यू झाला. आणि तिचा आत्मा आजही रात्री 12 वाजता घंटा वाजवतो. जो ऐकतो त्याचं नाव ती घेते. इकडे गावकरी रोहनला शोधत होते, पण तो कधीच सापडला नाही. फक्त त्याचा कॅमेरा मिळाला. आणि त्या कॅमेऱ्यात एक शेवटची क्लिप होती. घंटा वाजते आणि स्त्रीचा आवाज येतो. रोहन, पुढचं नाव तुझं आहे.